नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार मजुराला स्वतःच्या विवाहासाठी 30,000 रुपये अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा अर्ज कसा करायचा, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन. त्यानंतर ह्या ठिकाणी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल, तर ओ-टी-पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट, रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आधार नंबर. या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तरच क्लेम क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची संपूर्ण डिटेल ह्या ठिकाणी येईल. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, डेट ऑफ बर्थ, वय. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. जर तुम्ही याच्यापूर्वी कोणता क्लेम केला असेल, तर या ठिकाणी बँक डिटेल ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जर तुम्ही पहिली वेळेस करत असाल, तर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आय-एफ-सी कोड टाकून घ्यायचा आहे. आय-एफ-सी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट केंद्र. या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी. तर ह्या ठिकाणी आपली कोणती योजना आहे, शैक्षणिक कल्याण योजना आहे, की आरोग्य कल्याण योजना आहे, की सामाजिक कल्याण योजना आहे, की आर्थिक कल्याण योजना आहे. आपली सामाजिक कल्याण योजना आहे म्हणून मी सामाजिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला S01 ही योजना आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. स्वतःच्या लग्नासाठी 30,000 रुपये. तर ह्या ठिकाणी मी योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला विवाहाची तारीख टाकायची आहे. ज्या दिवशी विवाह झाला होता ती तारीख ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट. ज्या दिवशी आपण विवाहाचे रजिस्ट्रेशन केलं होतं, रजिस्ट्रेशन मॅरेज ऑफिसमध्ये, तर ह्या ठिकाणी आपल्याला ती तारीख टाकून घ्यायची आहे, जी की मॅरेज सर्टिफिकेटवर असते. आणि ज्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं, ते ह्या ठिकाणी प्लेस टाकून घ्यायचं आहे. जर तुमची महानगरपालिका असेल, महानगरपालिका टाका. जे काय असेल ग्रामपंचायत असेल, तर ग्रामपंचायतचं नाव टाका किंवा नगर परिषद असेल, तर नगर परिषदचं नाव टाका. त्यानंतर मॅरेज रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नंबर. या ठिकाणी आपल्याला आपल्या रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी सीरियल नंबर टाकायचा आहे, जो की मॅरेज सर्टिफिकेटवर असतो. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती मी भरल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या जोडीदाराचा तपशील, आपला जो कोणी पार्टनर असेल तर त्याचा या ठिकाणी तपशील येईल. संपूर्ण नाव, आधार नंबर, रिलेशन, डेट ऑफ बर्थ आणि एज या ठिकाणी संपूर्ण डिटेल येऊन जाईल. जर ही येत नसेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्या पार्टनरचं नाव लेबर कार्डमध्ये ॲड करायचं आहे, तरच या ठिकाणी डिटेल येईल. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंट. डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही जे-पी-जी, पी-डी-एफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. तर ह्या ठिकाणी आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पहिलं डॉक्युमेंट मी करून घेतो.
त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दुसरा डॉक्युमेंट आहे सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बॉन्ड द्यायचा आहे. तर बॉन्डचा फॉर्मॅट काय असेल ते मी तुम्हाला WhatsAppला सेंड करेल. डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsApp नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही हाय टाकून फॉर्मॅट मिळवू शकता. तर ह्या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. त्यानंतर पती-पत्नीचे आधार कार्ड पी-डी-एफमध्ये मर्ज करून ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर राशन कार्ड या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड अपलोड करायचं आहे. राशनमध्ये ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं नाव असणे आवश्यक आहे. पार्टनरचं नाव नसेल तरी चालेल. जर तुम्ही पहिली वेळेस फॉर्म भरत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला 5वा ऑप्शन दिसेल बँक अकाउंट. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची बँक अकाउंट ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी याच्यापूर्वी मी फॉर्म भरला होता म्हणून या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल ऑटोमॅटिकली आलेली होती. यामुळे हे ऑप्शन आलेलं नाहीये. तर घाबरून जायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी स्क्रोल करतो. त्यानंतर व्हिजिट डेट बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट जेवढे अपलोड केले होते तेवढे ओरिजिनल घेऊन आपल्याला जायचे आहे व्हेरिफिकेशनसाठी. तर मी तारीख सिलेक्ट करतो. त्यानंतर टिक करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. ह्या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही योजना पाहू शकता S01 आणि लाभाची रक्कम ही 30,000 रुपये. जी आपण तारीख सिलेक्ट केली होती ती तारीख या ठिकाणी आपल्याला लेटरवर आलेली आहे. हे लेटर आणि जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते तेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या तारखेला आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपला क्लेम अप्रूव्हल होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.